ह्या मोबाईल आल्यामुळं आमच्या बायकांचं लई नुकसान झाले. लई म्हणण्यापेक्षा भरमसाठ. आता कसं? ऐका ऐका सांगते. नुकसान नंबर 1. सगळ्यात भारी काम करायला आवडायचं घरामधलं कपडे धुवायचं. कपडे धुतल्यावरती कुठे 100-150 रुपये रोज भेटायचे ना आम्हाला. कोणत्यातनंच बिचारा बायका कुठं बिशी टाकायच्या, कुठं पिगमी टाकायच्या, कोण पैसे साठवून साठवून साड्या घ्यायच्या. नवऱ्याकडे हात तर पुसायला लागत नव्हतं. आणि आता गेले ते कुठं गुगल पे का फोनपेवर. आणि त्याचा पण पासवर्ड का फासवर्ड घालतात, ते पण आम्हाला काढता येत नाही आणि सांगत नाहीत. आणि मग आता काय करणार? नुकसान नाही का? अरे नुकसान नाही, भरमसाठ नुकसान म्हणायचं. हां. नुकसान नंबर 2. पहिला टाईमपास होत होतं, चांगलं होत होतं सगळं. इकडच्या चाड्या तिकडं, तिकडच्या चाड्या इकडं करून करून आम्हाला भूक लागायची, तोंड खात जेवण जायचं. आता हे फोन आल्यापासून काहीच नाही. म्हणजे कसं? पहिला हिने काय घेतलंय, तिने काय घेतले, त्या गल्लीत भांडणं लागले, इकडं ते झालं, ती फिरायला गेली, त्यांनी ते घेतले, हे सगळं सांगत होतं ना आम्ही. आणि आता सगळेजण स्वतःच ते थेटत का फेटत टाकतात. हे आम्ही घेतले, ते आम्ही केले, आम्ही इथं फिरायला गेलो, इकडं आणि तिकडे, हे सगळं फोटो टेटस टाकतच बसतात. आमच्यासारख्यांनी काय करायचं? कुठं जायचं चाड्या लावायला? पोट भराना, भूक लागना. हां, एवढा नुकसान. नुकसान नंबर 3 आणि सगळ्यात भयंकर नुकसान. खोटं बोलायला येत नाही. पहिला माहेरी गेलो का नाही, इकडं तिकडे फिरायला जायचो, पिक्चर बघायला जायचो मैत्रिणींबरोबर. आणि आता माहेरला गेलो आणि सांगितलं की असं असं आहे, लाव लगेच व्हिडिओ कॉल. आणि व्हिडिओ कॉल काय मग हाय तिथं दिसतंय मागचं काय आहे ते. कसं खोटं बोलणार हो? काय पाप आमच्या बायकांचं तर किती अन्याय झाला ह्या मोबाईलवरनं. काय वाटते तुम्हाला? खरं सांगा. सगळं आमच्यावर अन्याय झाला आहे. खरं आहे ना? म्हणून म्हटलं सगळ्यात मोठा जर का तोटा झाला आहे सगळा आमचा बायकांचा. बस काही नाही, आता आमच्या आयुष्यात चांगलं काहीच राहिलं नाही शिल्लक.